मैत्रिणींनो, तुम्हालाही बचत करायला आवडते का? विशेषतः पैशाची बचत नक्कीच आवडत असेल, कोणाला नाही आवडणार. आपले पैसे वाचले तर. आपण बाजारात गेलो, आपल्याला 20 रुपयाची मेथीची जोडी 15 रुपयाला भेटली तरी आपल्याला आनंद होतो. मग हाच विचार आपण पाण्याच्या बाबतीत का नाही करत? आपण जे पाणी वापरतो त्याचेसुद्धा आपण पैसे पे करत असतो, हो की नाही? वार्षिक म्हणा, 6माही म्हणा, आपण त्याचं बिल देत असतो. बघा, आपल्या बहुतेक जणींकडे वॉटर प्युरिफायर किंवा ॲक्वागार्ड असतं. ते वॉटर प्युरिफायरची जी अशुद्ध पाण्याची नळी असते ती बऱ्याचदा आपण अशी सिंकमध्ये सोडून देतो. ते पाणी असंच वेस्ट होत राहतं. तर ते पाणी वेस्ट न करता आपण जर एखाद्या बादलीमध्ये ते साठवून ठेवलं, बघा मी तुम्हाला दाखवते ते पाणी किती वाया जातं. आता तर थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा 8 ते 10 लिटर ते पाणी आपण वाया घालत असतो. मग हाच विचार उन्हाळ्यामध्ये केला तर उन्हाळ्यामध्ये तर आपण जास्त पिण्याचं पाणी वापरतो. मग विचार करा, हिवाळ्यात 8 ते 10 असेल तर त्याच्या दुप्पट तर ते असेलच ना उन्हाळ्यामध्ये. रोज जर आपण इतकं पाणी वाया घालत असेल तर आपले पैसे पण वेस्टच होतात ना. मग पाणी वाचवणं म्हणजे आपण आपले स्वतःचेच पैसे वाचवतो आहे, नाही का? हे पाणी वाया न घालता ते साठवून त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो. किचन ओटा साफ करण्यासाठी, झाडांना वापरू शकतो, लादी पुसण्यासाठी, कपडे भिजवण्यासाठी, अशा कित्येक प्रकारे आपण ते पाणी वापरून घेऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.